जेच खूप लांबच चाललाय आपला. आपण आजचा जो मुख्य विषय आहे वेद आनंदाचा त्याच्याकडे वळूया. सर मी मगाशी म्हटलं होतं की हनुमान सूर्याच्या गोळ्याला पकडायला निघाला होता. जर समजा खरंच त्यांनी तसं केलं असतं तर त्याला तो चटका किती बसला असता, म्हणजे सूर्याचं तापमान किती असतं? हो विशाखाताई, ही फार अगदी गमतीदार गोष्ट आहे. म्हणजे हनुमानाला जर आपण असं म्हणूया की हनुमान तिथे गेला वास्तविक तो त्या फळाला असा पकडायला गेला होता, म्हणजे त्याच्या सूर्याच्या वरच्या पृष्ठभागावरती त्याचा हात लागला असता किंवा त्यानं सूर्याला असं म्हटलं असतं, हॅलो सूरज, हाऊ आर यू, कसा आहेस तू, तर ते जे तापमान आहे ते त्या हनुमानाच्या हाताला किंवा आपण कुणी गेलो तर आपल्या हाताला ते किती जाणवेल. याचं आता पटकन उत्तर देण्याऐवजी मी थोडंसं असं वेगळा आपण थोडं पाठीमागे येऊया. म्हणजे कसं घरातलं एखादं उदाहरण घेऊ. एखादी मेणबत्तीची ज्योत असते, आपण काड्याच्या पिढीने मेणबत्ती लावतो आणि ती ज्योत सगळ्याला आपल्याला प्रकाश देते, सगळीकडे अंधारामध्ये छान प्रकाश होतो. तर त्या ज्योतीचं तापमान किती असतं? हे जे तापमान आहे हे 1500 डिग्री सेंटीग्रेड असतं. 1500 डिग्री सेंटीग्रेड ज्योतीचं जे तापमान आहे ना ते 1500 डिग्री सेंटीग्रेड असतं. म्हणजे एखादा गरम तवा आहे किंवा पाणी आहे, उकळतं पाणी ज्याला आपण म्हणूया, त्याचं 100 डिग्री तापमान असतं. तर त्या पाण्यापासून उष्णता दिसत नाहीये तुम्हाला, ती उष्णता जसा प्रकाश बाहेर इमिट होत नाही. तर प्रकाश इमिट होण्यासाठी मिनिमम तापमान जे आहे ना, म्हणजे मिनिमम आपण जे मेणबत्तीचं तापमान म्हणूया ते 1500 डिग्री सेंटीग्रेड इतकं असतं. आता बघा मोठी गंमत आहे इथे, तुम्हाला थोडंसं आश्चर्य पण वाटेल. याचा एक्झॅक्टली 4 पट, म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान हे 6000 डिग्री सेंटीग्रेड असतं. आता याच्यामध्ये थोडी गंमत पण आहे. असं म्हणा, अरे यार काय मेणबत्तीच्या फक्त 4 पट म्हणजे काहीच नाही, असं नाही आहे. ते 6000 डिग्री सेंटीग्रेड मध्ये काय काय नाही होणार. म्हणजे आता याच्यात कसं थोडंसं आणखीन करता येईल आपल्याला. हा जो घरामध्ये आपण फिलामेंट वापरतो, म्हणजे बल्ब जो असतो त्या बल्बमध्ये टंगस्टनची फिलामेंट असते, त्या टंगस्टनच्या फिलामेंटचं जे तापमान असतं ना, म्हणजे ते मेल्टिंग पॉईंट ज्याला आपण म्हणूया, ती 2300 डिग्री सेंटीग्रेडला वितळते. आणि त्याच्यानंतरचं जे तापमान म्हणजे 3000 4000 याला काय होईल, चांगले चांगले पदार्थ जे आहेत ना सगळे असे ते ॲटम इलेक्ट्रॉन याच्यामध्ये, म्हणजे तो माणूस त्या ठिकाणी याला जाईल आणि त्याला असं शेक हँड करेल. तर कसं म्हणता येईल आता की त्या माणसाला 10वा करतो आपण किंवा 14वा करतो आणि मग ती छोटीशी राख त्या गंगेमध्ये आपण सोडतो. तर त्याचा तो ॲटम इलेक्ट्रॉन असा चिमटभर सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. ताबडतोब तो माणूस त्याचे सगळे असे ॲटम इलेक्ट्रॉनमध्ये तो कन्वर्ट होईल त्या ठिकाणी. म्हणजे राखही मिळणार नाही, काहीही मिळणार नाही. ते 6000 म्हणजे नुसतं वरचं तापमान इतकं आहे आणि त्याच्या आतमध्ये सेंटरला तुम्ही ज्याला जाता ना ते काही प्रश्नच नाही. त्याच्याबद्दल कल्पनाच केलेली बरी, ज्याला आपण 15 करोड डिग्री सेंटीग्रेड असं म्हणूया, इतकं तापमान त्याच्या सेंटरचं आहे, सूर्याच्या सेंटरचं आहे. मला वाटतं आता